स्वागत आहे तुमचं फ्री इंग्लिश स्पीकिंग कोर्स डे 11 मध्ये। आपण बघत आहोत सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साधा वर्तमान काळ। मागच्या व्हिडिओमध्ये आपण होकारार्थी वाक्य बघितली, नकारार्थी वाक्य बघितली। आज आपण वर्बल क्वेश्चन कसा तयार करायचा ते बघणार आहोत। वर्बल क्वेश्चन म्हणजे ज्या प्रश्नांची उत्तरे आपण हो किंवा नाही अशा प्रकारे देतो, ते प्रश्न कसे बनवायचे ते आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। बघा, आपण होकारार्थी वाक्यांमध्ये बघितलेले होतं। मी खेळतो, आय प्ले, आम्ही खेळतो, वी प्ले, तू खेळतो, यू प्ले, तुम्ही खेळतात, यू प्ले, ते खेळतात, दे प्ले। तसेच त्याचं नकारार्थी पण वाक्य बनवलेली होती आपण। जर कर्ता अनेक वचन असेल तर आपण डोंट म्हणजेच डू नॉटचा वापर केलेला होता। मी खेळत नाही, आय डू नॉट प्ले, आम्ही खेळत नाही, वी डू नॉट प्ले, तू खेळत नाही, यू डोंट प्ले, तुम्ही खेळत नाहीत, यू डोंट प्ले, ते खेळत नाहीत, दे डोंट प्ले। तसेच एकवचनी कर्त्यांमध्ये बघितलेलं होतं, क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लागतो। तो खेळतो, ही प्लेज, ती खेळते, शी प्लेज, ते खेळ म्हणजे एखादा प्राणी असेल म्हणजे आपण इटचा वापर एक प्राणी एक वस्तू यांपुढे करतो। राम खेळतो, राम प्लेज। आणि एकवचनी करता असेल तर त्याचं निगेटिव्ह वाक्य कसं बनवायचं ते बघितलं होतं आपण। त्यासाठी आपण डजचा वापर केला होता। या ठिकाणी डू आणि या ठिकाणी डजचा वापर केला होता। तो खेळत नाही, ही डझंट प्ले, ती खेळत नाही, शी डझंट प्ले, राम खेळत नाही, राम डझंट प्ले। बघा, या ठिकाणी नकारार्थी वाक्य बनवल्यावर क्रियापदाला जो यस किंवा यस प्रत्यय लागलेला असतो तो आपण या ठिकाणी डज वापरल्यामुळे क्रियापदाचा मूळ रूप होतं, म्हणजे यस किंवा यस प्रत्यय या ठिकाणी लागत नाही नकारार्थी वाक्यामध्ये। करता जर एकवचनी असेल तर ही डझंट प्ले, या ठिकाणी आहे ही प्लेज, या ठिकाणी यस प्रत्यय लागलेला आहे, पण या ठिकाणी आपण डज वापरल्यामुळे यस प्रत्यय या ठिकाणी वापरायचा नाही, ही डझंट प्ले। आता आजच्या व्हिडिओमध्ये बघायचं आहे, या ठिकाणी वाक्य आहे मी खेळतो। आपल्याला जर प्रश्न विचारायचा असेल म्हणजे मी खेळतो का, आम्ही खेळतो का, तू खेळतो का, ते खेळतात का, तुम्ही खेळता का, असे जर प्रश्न बनवायचे असतील तर ते कसे बनवायचे ते आता आपण बघूयात। बघा, या ठिकाणी वाक्य आहे तू आनंदी आहे, यू आर हॅपी। आपल्याला व्हर्बल क्वेश्चन बनवायचे आहेत आज, म्हणजे त्या प्रश्नाची सुरुवात वाक्यातलं जे हेल्पिंग व्हर्ब असतं म्हणजे सहाय्यकारी क्रियापद त्याने प्रश्नाची सुरुवात होते। या ठिकाणी वाक्य आहे तू आनंदी आहे का, यू आर हॅपी। बघा, या ठिकाणी वाक्याचं सहाय्यकारी क्रियापद आहे आर, त्यामुळे आर आपण सुरुवातीला घ्यायचं। आर यू हॅपी, यू आर हॅपी, आर यू हॅपी। सहाय्यकारी क्रियापद वाक्याच्या सुरुवातीला घ्यायचा आणि त्यानंतर करता आर यू हॅपी। बघा, दुसरं वाक्य आहे तो हुशार आहे, ही इज क्लेवर। या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद आहे इज, त्यामुळे इज ही क्लेवर। तो हुशार आहे का, इज ही क्लेवर, तो हुशार आहे, ही इज क्लेवर, तो हुशार आहे का, इज ही क्लेवर। आता बघा, हे वाक्य आहे मी खेळतो, आय प्ले। या ठिकाणी सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही। आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं होतं, ज्या ठिकाणी आपल्याला सहाय्यकारी क्रियापद वाक्यात नाही त्या ठिकाणी आपण डू डज किंवा डीड असं कन्सिडर करून डू डजचा वापर केला होता। अनेकवचनी कर्त्यांपुढे आपण डू वापरलेलं होतं आणि एकवचनी कर्त्यापुढे डज वापरलेलं होतं। बघा, या ठिकाणी मी खेळतो, आय प्ले, आपण या ठिकाणी असं, त्यामुळे या ठिकाणी आपण डूचा वापर करू। डू आय प्ले, मी खेळतो, आय प्ले, मी खेळतो का, डू आय प्ले। आता या ठिकाणी आहे ही प्लेज, तो खेळतो। या ठिकाणी पण आपल्याला सहाय्यकारी क्रियापद दिसत नाही, पण या ठिकाणी आपण बघितलेलं आहे एकवचनी करता असेल तर आपण डज हे सहाय्यकारी क्रियापद वापरतो, त्यामुळे डज ही प्ले। डज वापरल्यामुळे क्रियापदाचा यस प्रत्यय
निघून जातो. डज ही प्ले, प्लेज प्ले. तो खेळतो, ही प्लेज. तो खेळतो का? डज ही प्ले. बघा या ठिकाणी वाक्य आहे आम्ही क्रिकेट खेळतो. वी प्ले क्रिकेट. वी आहे अनेकवचनी करता, त्यामुळे सहाय्यकारी क्रियापद या ठिकाणी येईल डू. डू वी प्ले क्रिकेट. आम्ही क्रिकेट खेळतो का? डू वी प्ले क्रिकेट. वी प्ले क्रिकेट. डू वी प्ले क्रिकेट. ती गाणे गाते. शी सिंग्स अ सॉन्ग. सिंग म्हणजे गाणे म्हणणे, त्यामुळे सी सिंग्स. बघा या ठिकाणी सिंगला लागलेला आहे एस प्रत्यय, कारण करता आहे आपला एकवचनी. शी सिंग्स अ सॉन्ग. आता याचा प्रश्न, ती गाणे गाते का? ती गाणे गाते. ती गाणे गाते का? तर हा आहे एकवचनी करता शी, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी वापरावं लागेल डज. डज सी सिंग अ सॉन्ग. डज वापरल्यामुळे एस प्रत्यय निघून जाईल, त्यामुळे डज शी सिंग अ सॉन्ग. अशा प्रकारे आपण व्हर्बल क्वेश्चन बनवतो. बघा आता या ठिकाणी वाक्य कशी तयार होतील. प्रश्न, अनेकवचनी करता, त्यामुळे वापरायचा डू. आणि येथे आहे एकवचनी करता, त्यामुळे येथे वापरायचा डज. मी खेळतो का? मी क्रिकेट खेळतो का? कसं होईल? डू आय प्ले. आय प्ले मी खेळतो. डू आय प्ले मी खेळतो का? डू वी प्ले तुम्ही खेळता का? डू यू प्ले तू खेळतो का? डू यू प्ले तुम्ही खेळता का? डू दे प्ले ते खेळतात का? डज ही प्ले तो खेळतो का? डज शी प्ले ती खेळते का? डज इट प्ले तो खेळतो का? म्हणजे एखादा सपोज आपण कुत्रा, एक कुत्रा आहे, आपण असं विचारू शकतो तो कुत्रा खेळतो का? तो कुत्रा भुंकतो का? डज इट बार्क कुत्रा भुंकणे म्हणजे बार. डज राम प्ले राम खेळतो का? डज राम प्ले. अशा प्रकारे आपण अनेकवचनी करता असेल तर वाक्याच्या सुरुवातीला डू हे सहाय्यकारी क्रियापद वापरून प्रश्न बनवायचा. डू आय प्ले सहाय्यकारी क्रियापद डू, त्यानंतर करता आणि त्यानंतर क्रियापद. डू आय प्ले, डू वी प्ले, डू यू प्ले, डू यू प्ले, डू दे प्ले. आणि या ठिकाणी बघा करता जर येथे आहेत अनेकवचन आणि हे आहे एकवचनी. करता जर एकवचन असेल तर डज ही प्ले, डज शी प्ले, डज इट प्ले, डज राम प्ले. या ठिकाणी एवढंच लक्षात ठेवायचं असेल, ज्यावेळी आपण वाक्यात डजचा वापर करतो त्यावेळेस क्रियापदाला जो यस किंवा यस प्रत्यय लागलेला असतो तो डज वापरल्यामुळे क्रियापदाला यस किंवा यस प्रत्यय लावायचा नाही. बघा मी तुम्हाला एक स्ट्रक्चर देते, त्यानुसार तुम्ही भरपूर वाक्य बनवू शकता. बघा या ठिकाणी आहेत माय फादर, आवर फादर, युअर फादर म्हणजे माझे वडील, आमचे वडील, तुझे वडील, तुमचे वडील, युअर फादर त्याचे वडील, हिज फादर त्यांचे वडील, देअर फादर रामचे वडील, राम्स फादर. हे सुद्धा आहेत एकवचनी करते, त्यामुळे या ठिकाणी आहे प्लेज. हो करार्थी कसं होईल? माय फादर प्लेज माझे वडील खेळतात. आवर फादर प्लेज आमचे वडील खेळतात. युअर फादर प्लेज तुझे वडील खेळतात. युअर फादर प्लेज तुमचे वडील खेळतात. हिज फादर प्लेज त्याचे वडील खेळतात. हर फादर प्लेज तिचे वडील खेळतात. देअर फादर प्लेज त्यांचे वडील खेळतात. राम्स फादर प्लेज रामचे वडील खेळतात. बघा आता या ठिकाणी प्रश्न कसे होईल. वाक्याचा कर्ता आहे एकवचन, त्यामुळे वापरायचं आहे डज. डज माय फादर प्ले माझे वडील खेळतात का? डज आवर फादर आमचे वडील खेळतात का? डज युअर फादर प्ले तुझे वडील खेळतात का? डज युअर फादर प्ले
तुमचे वडील खेळतात का? डज हिज फादर प्ले? त्याचे वडील खेळतात का? डज हर फादर प्ले? तिचे वडील खेळतात का? डज दिअर फादर प्ले? त्यांचे वडील खेळतात का? आणि डज राम्स फादर प्ले? रामचे वडील खेळतात का? या ठिकाणी फादर ऐवजी तुम्ही मदर, ब्रदर, सिस्टर, फ्रेंड अशा प्रकारे घेऊन खूप वाक्य बनवू शकतात. त्यामुळे आपली बोलायची प्रॅक्टिस होईल. माय फादर प्लेज या ठिकाणी वापरू शकतो. माय ब्रदर प्लेज, आवर ब्रदर प्लेज, युअर ब्रदर प्लेज, युअर ब्रदर प्लेज, हीज ब्रदर प्लेज, हर ब्रदर प्लेज, डिअर ब्रदर प्लेज, राम्स ब्रदर प्लेज. आणि त्याच प्रकारे या ठिकाणी सुद्धा फ्रेंड पण घेऊ शकता. माय फ्रेंड प्लेज. डज माय फ्रेंड प्ले? माझा मित्र खेळतो का? तुझा मित्र खेळतो का? तिचा मित्र खेळतो का? त्याचा मित्र खेळतो का? रामचा मित्र खेळतो का? डज राम फ्रेंड प्ले? अशा प्रकारे तुम्ही वाक्य बनवू शकता. बघा, एक एक्झाम्पलसाठी मी अजून वाक्य घेते. मी सकाळी लवकर उठतो का? डू आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? डू आय गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? आता बघा, हे वाक्य आहे तो सकाळी लवकर उठतो. तो सकाळी लवकर उठतो. ही तो साठी, ही उठतो साठी गेट्स अप. गेट अप या ठिकाणी गेट अप आहे आणि या ठिकाणी गेट्स अप, कारण हा आहे आणि एक वचनी करता, त्यामुळे गेटला लागलेला आहे यस प्रत्यय. ही गेट्स अप अर्ली इन द मॉर्निंग. पण आपल्याला आता याचा प्रश्न बनवायचा आहे. तो सकाळी लवकर उठतो. तो सकाळी लवकर उठतो का? तो सकाळी लवकर उठतो का? तो सकाळी लवकर उठतो का? वाक्य कसं होईल बघा. ही, तो म्हणजे ही आहे एक वचनी करता, त्यामुळे आपल्याला वाक्याच्या सुरुवातीला डज ह्या हेल्पिंग व्हर्बने सुरुवात करावी लागेल. डज तो. डज ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? डज ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? डज वापरल्यामुळे गेटचा यस प्रत्यय निघून जाईल. डज ही गेट अप अर्ली इन द मॉर्निंग? तो सकाळी लवकर उठतो का? ती सकाळी लवकर उठते का? ते सकाळी लवकर उठतात का? आम्ही सकाळी लवकर उठतो का? अशा प्रकारे आपण वाक्य बनवू शकतो. फक्त करता एक वचनी अनेक वचनी घेतला तर डू वापरायचा. करता जर या ठिकाणी एक वचनी कोणताही शी, राम, आपल्या आई, बाबा, बहीण, भाऊ असे एक वचनी करते घेतले तर त्याच्या अगोदर वापरायचा डज. अनेक वचनी आय, यू, वी, दे असे करते घेतले तर त्या आधी वापरायचा डू. अशा प्रकारे आपण व्हर्बल क्वेश्चन बनवतो. म्हणजेच याचं उत्तर आपण हो किंवा नाही असंच देतो. मी सकाळी लवकर उठतो का? हो, मी सकाळी लवकर उठतो. यस. तो सकाळी लवकर उठतो का? हो, तो सकाळी लवकर उठतो. किंवा तो सकाळी लवकर उठत नाही. अशा प्रकारे आपण यस किंवा नो अशा प्रकारे व्हर्बल क्वेश्चनचे आपण उत्तर देतो. त्यामुळे या व्हर्बल क्वेश्चनची सुरुवात होते वर्ब, हेल्पिंग वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापदाने. अशाच प्रकारे या ठिकाणी आपण क्रियापद सुद्धा बदलू शकतो. रीड, राईट, तो स्पीक,
तो लिहितो का, आम्ही लिहितो का, तू लिहितो का, ते लिहितात का. डू आय राईट, डू दे राईट, डू वी राईट. किंवा गो, या ठिकाणी घेतलं गो तर काय होईल, डू आय गो, मी जातो का, डू वी गो, आम्ही जातो का, डू यू गो, तू जातो का, डू यू गो, तुम्ही जातात का, डू दे गो, ते जातात का. मोठं वाक्य असं होईल, मी शाळेत जातो. आय गो टू स्कूल, मी शाळेत जातो का, डू आय गो टू स्कूल, आम्ही शाळेत जातो का, डू वी गो टू स्कूल. अशा प्रकारे वाक्य बनवू शकतो. तशाच प्रकारे येथे पण कर्ता बदलायचा. समजा या ठिकाणी घेतला स्पीक, ही स्पीक, तो बोलतो. प्रश्न विचारायचा असेल तो बोलतो का, डज ही स्पीक, डज शी स्पीक, ती बोलते का, डज राम स्पीक, राम बोलतो का. बघा डे 7मध्ये मी तुम्हाला खूप क्रियापदे दिलेली आहेत. ते वापरून तुम्ही अशा प्रकारचं स्ट्रक्चर बनवून खूप सारी वाक्य बनवू शकतात. त्यामुळे प्रेझेंट टेन्स तुमच्या कायम लक्षात राहील आणि बोलायची प्रॅक्टिस होईल. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.